एक घोषणा केली होती की काही दिवसानंतर गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी पण ओळखलं जाणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये स्टील इंडस्ट्रीमध्ये भरीव काम करणारी उद्योग नगरी म्हणून गडचिरोली उभी राहील. त्या 10,000 कोटीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यासाठी आज आणि आज महाराष्ट्रासाठीचा ऐतिहासिक दिवस आहे. अनेक लोकांनी जे नक्षलवादी होते त्यांनी नक्षलवाद सोडून तिथं नोकरी करण्याचा निर्णय घेतला, हे देखील आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि असं परिवर्तन गडचिरोली पासून घडतंय, हा देखील महायुती म्हणून आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आहे. आज इथं आल्यानंतर मी आता मंगेशीला सांगत होतो की ज्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं, ज्या जमिनीवर आम्ही भूमिपूजन केलं त्याला देखील इतिहास आहे. आजच्या दिवशी बरोबर 40 वर्षापूर्वी माओवादी यांनी त्या ठिकाणी एक सभा घेतली होती आणि माओवादीयांनी असा इशारा दिला होता की महाराष्ट्रातलं सरकार आम्ही मानत नाही, संविधान आम्ही मानत नाही, आम्ही पुढचा कायदा मानत नाही, त्याच्यामुळे सरकारला आमच्याच कायद्यानं चालावं लागेल, अशी 40 वर्षापूर्वी त्यांनी शपथ घेतली. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2 वर्षापूर्वी शपथ घेतली आणि ज्या ठिकाणी माओवाद्यांनी मेळावा घेतला होता त्याच ठिकाणी नक्की संविधान काय आज हे महाराष्ट्र सरकारनं आषाढी एकादशीच्या दिवशी दाखवून दिलं, हे देखील मला आपल्या सगळ्यांना. आज या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून झाली. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला देखील आपण हार घातला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला देखील हार घातला. मंगेशजी एवढा भाग्यवान आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज आपण हार घातला, त्यांच्याच नावानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक स्तरावरचं आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर जर कुठे होत असेल तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये होत आहे. ते जगातलं पहिलं रिसर्च सेंटर. दुसरा तुम्ही हार घातला लोकमान्य टिळकाला. रत्नागिरी ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आहे आणि आपण 2 वर्षापूर्वी जर आला असता आणि ती जन्मभूमी जर आपण बघितली असती, त्यांचं घर जर बघितलं असतं तर तुम्ही खरोखरच राज्यकर्त्यांना शिव्या घातल्या असत्या. पण आज जर तुम्ही रत्नागिरीमध्ये आला आणि लोकमान्य टिळकांचं घर बघितलं तर ज्या परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळक राहत होते तशा पद्धतीचं घर जतन करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं. आणि एवढंच केलं नाही तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणाऱ्या सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांचं रिसर्च सेंटर देखील आज आम्ही त्यांच्या घरामध्ये सुरू केलेलं आहे. तिसरं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं. मी भाग्यवान बघा किती आहे, नंतर ते मी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव माझ्या जिल्ह्यातलं आंबोड आहे. पालकमंत्री झाल्यानंतर त्या गावामध्ये जेव्हा मी गेलो तिथल्या लोकांनी मला सांगितलं की आज परत इतिहासामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शासकीय जयंती ही त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये शासन सुरू करू शकलं. पण पुन्हा एकदा उल्लेख करेन, माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे, अजित पवारांनी निर्णय घेतला आणि जी अपेक्षा गेली 50 वर्ष आंबोड्यातील लोक करत होते तिथे शासकीय जयंती तर सुरू केलीच, परंतु आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्याचा देखील निर्णय घेतला, त्याला देखील आम्ही दिसतो. आणि चौथा योगायोग काय की 6 वर्षापूर्वी मंगेशजी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होते. मंगेशजी आता जसे आहेत तसेच जमिनीवर त्यावेळी मला येऊन भेटले, मला इथे घेऊन आले. उंची किती पाहिजे, 10 फूट पाहिजे, 15 फूट पाहिजे, 18 फूट पाहिजे, 20 फूट पाहिजे, याच्यावर देखील आपली चर्चा झाली. आणि या परिसराची खासियत काय तुम्हाला मी सांगतो, राहुलला माहिती होते. आपल्या या परिसरामध्ये जो गणपती बसतो त्याचं दर्शन गेली 14 वर्ष मी कधी काढलं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण रात्री 2 वाजल्यानंतर त्या गणपतीच्या दर्शनाला मी येतो. लवाजमा घेऊन कदाचित येत नसल्यामुळे मंत्री घेऊन गेला आपल्याला कळत नसावं, पण एकटा येतो आणि एकटा निघून जातो. आणि अशा विघ्नहर्त्याचा जर मला आशीर्वाद मिळाला असेल तर मी याच ठिकाणी निर्णय घेतला या वास्तूला 8 कोटी रुपये दिले जातील आणि त्याच वास्तूचं भूमिपूजन
मंगेशजींनी माझ्या हस्ते करून घेतलं आणि पुन्हा एकदा मंगेशजींनी मला या ठिकाणी बोलवलं आणि ज्या वास्तूचं भूमिपूजन मी केलं होतं त्या वास्तूचं उद्घाटन करण्याची संधी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आज माझा मतदारसंघ खरा बघायला गेलं तर रत्नागिरी आहे, इथं 350 किलोमीटर आहे. मला म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष झाल्यानंतर या इमारतीबद्दल आपल्या सगळ्यांची एवढी आपुलकी आहे माहिती देखील नव्हती, पण हे काम माझ्या हातून होऊ शकलं. हा देखील आजच्या दिवसाचा एक योगायोग आहे आणि म्हणून आजचा दिवस माझ्या राजकीय जीवनामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्याचा दिवस. कारण म्हाडाची पहिली इमारत तुझं बरोबर ना, त्याचं उद्घाटन मी करतो. मला मुंबईच्या म्हाडाच्या प्रशासकीय प्रमुखांना देखील सांगितलं पाहिजे की म्हाडाच्या माध्यमातून अशा अनेक इमारती त्या मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये झाल्या पाहिजे. आपल्याला मंगेशजी आठवत असेल की जेव्हा म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो तर वेदरशेडचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, त्या सगळ्या गोष्टींना प्रामाणिकपणाचा न्याय देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. मला आठवतं, तुम्हाला देखील आठवत असेल की 2-2.25 वर्षापूर्वी एक राजकीय घडामोड फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडली. त्याची दखल दुसऱ्या देशानं नाही तर अख्ख्या जगानं घेतली. त्या घडामोड घडवण्याच्या पहिल्या टीम मध्ये मंगेश कुडाळकर होते आणि मंगेशजी मला त्याचा कधी आपण काही गैर केलंय असं मला कधी वाटलं नाही. कारण जसं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या मतदारसंघाला पैसे मिळतात तसे मंत्री असून देखील त्यांच्या नेतृत्वाखाली मी जी मगाशी स्मारकं सगळी सांगितली किंवा माझ्याकडे फार मोठी कोकणातली शिवसृष्टी होते त्या सगळ्याला एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही जो निर्णय घेतला त्याचा पश्चाताप आम्हाला कधी झाला नाही आणि होणार देखील. कारण ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्यांच्यावर अनेक वेळा टीका झाली, तिथे रिक्षा चालवायचे, अनेक वेळा टीका झाली की आम्ही काहीतरी वेगळं केलं. आज बुजुर्ग मंडळी या ठिकाणी म्हणून सांगतो जो आम्ही निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या हिताचा घेतला त्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज आषाढी एकादशीला दिवशी झाली. पण त्या गडचिरोलीमध्ये तिथं कोण पाऊल टाकत नव्हतं, त्या गडचिरोलीमध्ये जाऊन 10,000 कोटीचा प्रकल्प उभा करण्याचं काम आमच्या सरकारनं केलं आणि फक्त 10,000 कोटी रुपये खर्च केले नाही तर अजून 50,000 कोटी रुपये खर्च करण्याची हिंमत देखील आज आम्ही तिथून करू आलो. आणि म्हणून मुंबई ही महानगरपालिका आहे. मी देखील 2013-14 मंगेशजी राज्याचा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो. त्याच्यामुळे मुंबईमध्ये नक्की लोक कशी राहतात, कशा पद्धतीने राहतात, त्याच्या अडीअडचणी काय, मुंबईचा नक्की सांस्कृतिक वारसा काय, या मुंबईमध्ये नक्की खेळाडू किती राहतात, उद्योजक किती राहतात याची सगळी जाणीव माझ्यासाठी कार्यक्रमाला. आणि म्हणून मला जेव्हा मंगेशजींनी सांगितलं की या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपल्याला यायचं आहे, मी नाही म्हटलं नाही. त्याच्या मागचा माझा स्वार्थ होता की ज्या माणसानं भूमिपूजन केलेलं आहे त्याच माणसाचं आज तिथं उद्घाटन होणार असेल तर ती संधी मी वाया घालवू शकत नाही. म्हणून मंगेशजी हा कार्यक्रमाला मी आलो. पण मला एक अभिमानानं सांगितलं पाहिजे, तुमच्या लोकप्रतिनिधीचा मला मनापासून घ्यावा वाटतो. शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये निधी कसा आणायचा हे आमच्यापैकी 50 आमदारांपैकी सगळ्यात चांगलं जर कोणाला माहिती असेल तर मंगेश कुडाळकर माहिती. बाकीचे सगळे आमदार कायमस्वरूपी शिंदे साहेबांकडे पत्र घेऊन जातात, त्याच्यावर शेरे मारून घेतात, त्याचा पाठपुरावा करतात. पण हे महाशय कधी येतात, कधी सही घेऊन जातात आणि कधी कामं मंजूर करतात हे आजपर्यंत मला दिसून. हे एवढ्यासाठीच सांगतोय की तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा आपला लोकप्रतिनिधी आहे, त्याला आपण जपला पाहिजे ठेवा म्हणून. कारण शेवटी अनेक कौटुंबिक अडचणी आलेल्या असताना देखील तुमच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी 24 तास राहणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मंगेशजींकडे बघतो. तर भविष्यामध्ये 4 महिन्यानंतर कोणी भंपतगिरी करायला जर आले तर 4 महिन्यानंतर तुमचा आमदार मंगेश कुडाळकरच असला पाहिजे हा संकल्प आपण देखील स्वतः केला पाहिजे. तर या महाराष्ट्राला जे अतिशय स्वाभिमानी आणि आदर्श लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत
त्याच्यातला एक प्रतिनिधी आमचा मित्र मंगेश कुडाळकर आहे. हे सांगताना देखील मला मनापासून आनंद होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाची कामं होत राहतात, रस्त्याची कामं होतील, गटारांची कामं होतील, असं सभागृहांची कामं होतील. परंतु जो माणूस तुमच्या कुटुंबातला माणूस 24 तास म्हणून 24 तास अहोरात्र मेहनत करतोय, त्याला जपणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला महाराष्ट्रात सांगतो, मतदारसंघ सांगत नाही. एक महाराष्ट्रातला मतदारसंघ असा होता की त्या ठिकाणी 3-4 वेळा निवडून आलेला आमदार काही गैरसमजामुळे पराभूत झाला. पराभूत होऊन 6 महिने झाले नाही. अख्ख्या विधानसभेच्या मतदारसंघानं त्या मतदारसंघामध्ये उठाव केला. जो पराभूत झालेला उमेदवार होता त्याला जाऊन सांगितलं की आता कधी येऊन तरी निवडणूक लागली तरी तुम्ही 50,000च्या वर मताधिक्याने निवडून द्या. पण वेळ गेलेली होती, ती वेळ 4.5 वर्षानंतर. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आज आमचे अधिकारी जरी व्यासपीठावर असले तरी ते देखील मतदार आहेत. त्याच्यामुळे शासकीय कामात राजकीय भाषण केलं म्हणून मला तर काही फरक पडत नाही आणि मी कधी घाबरतो पण नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. अजून एक मंगेश मी तुम्हाला आठवण करून देतो. आपण या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर मी तुमच्या मतदारसंघामध्ये आलो. मला देखील थोडं कुतूहल होतं की मुंबईच्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. तिथल्या लोकांचं देखील पंडित आहे. ज्यावेळी पहिल्यांदा मंगेश कुडाळकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये पाऊल टाकलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, साहेब मुंबई आपल्या सोबत आहे. याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मंगेश कुडाळकरांच्या मतदारसंघाची लोक आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणाला न्याय देण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत. आज माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं बसल्या आहेत. महिलांसाठीच्या योजना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या आणल्या त्या मागच्या इतिहासात कधी आलेल्या नव्हत्या. आज ज्यांचं उत्पन्न 2,50,000च्या खाली आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय जर कोणी घेतला असेल तर माझ्या मुख्यमंत्र्यांनी घेतलाय, माझ्या सरकारनं घेतलाय. त्याचा मला सांगता. पण मंगेशजी, मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक या योजनांचा आढावा घेतो. अजूनही इथं भाजपाचे देखील कार्यकर्ते उपस्थित आहेत, शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे देखील आपल्या बरोबरचे असतील. आपण पुढचे 2 महिने मिशन म्हणून राबवलं पाहिजे. कारण महिला भगिनींना जी काही ताकद आर्थिक नियोजनासाठी घरच्यासाठी लागते त्याच्यामध्ये सरकारचा वाटा असावा म्हणून आपण या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत. आपल्याला आठवतं ज्यावेळी आपण शेगडीकडे जातो आणि शेगडी पेटवतो त्यावेळी जेवण शिजतंय कधी आणि मी शेगडी कधी बंद करते हा देखील आर्थिक नियोजनाचा भाग महिलांकडे असतो. आणि या नियोजनामध्ये सरकारची मदत असावी म्हणून महिला भगिनींना देखील दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आणि हे राज्य सरकार आज महिला भगिनींना अजून एक विनंती करायची आहे. या योजना आमचे दूत म्हणून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आज लेख लाडकी नावाची एक योजना आहे. लेख जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये खात्यामध्ये जमा होतात. ती लेख 5वी मध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये जमा होतात. ती लेख 10वी मध्ये गेल्यानंतर 10,000 रुपये जमा होतात. आणि तिला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सगळे मिळून 1,05,000 रुपये जमा होतात. ही ताकद देण्याचं मुलींना काम देखील जर कोणी केलं असेल तर माझ्या सरकारने केलेलं आहे. आणि या सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा करत आहेत. आणि म्हणून फक्त टीका टिप्पणी करून बंदारी करून पक्ष वाढत नसतो. तर सरकार जर चालवायचं असेल तर लोकांना पाहिजे असलेली कामं करून जर सरकार चालवलं तर लोक देखील प्रेम करतात. हे माझ्यासारखा कार्यकर्ता आज महाराष्ट्र फिरताना बघतोय. आणि लोक जेव्हा भेटतात तेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळाचे मंत्री आहात म्हणून तुम्हाला एक फुल घ्या, म्हणून तुम्हाला एक शाल घ्या, अशा पद्धतीची भूमिका मांडतात. याचा अर्थ माझं नेतृत्व जे आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या लोकांना ते अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जरी असलं तरी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाते. हा आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान. अनेक वेळा कसं रोजच सकाळी काय बघत काय पुढे सांगणार आहे त्याच्या अगोदरच म्हणत आम्ही टीव्हीच बघत. हीच वेळ आली आता. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली जाते आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी किंवा राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मक्ता फक्त काही श्रीमंतांनी घेतलेला नाही.
फक्त काय वारसा हक्कानं तो चालत आलेला नाही. आणि म्हणून आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे उभे राहिलो. एक सर्वसामान्य माणूस जो सर्वसामान्य कुटुंबातला आहे, जो आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा झाला आहे, त्याला वंदनीय बाळासाहेबांचे विचार माहिती आहे, तो सर्वसामान्य माणूस, रिक्षा चालवणारा माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ही भावना घेऊन आम्ही त्याचं समर्थन केलं. आणि जे समर्थन आम्ही केलं ते सार्थकी लागलं. हे तुम्हाला वाटतं की नाही? होय की नाही? आता 4 महिन्यानंतर होय म्हणूनच कामाला लागा. 5व्या महिन्यात जेव्हा मी इथे येणार आहे तेव्हा माझ्या बाजूला पुन्हा एकदा आमदार म्हणून मंगेश सुराळकरच बसलेले ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून मला आपण सगळ्यांना विनंती करायची की जो लोकप्रतिनिधी आपलं विकासाचं काम करतो, जो लोकप्रतिनिधी आपल्यासाठी अहोरात्र झटतो, जो लोकप्रतिनिधी आपल्या अडीअडचणीच्या वेळी आपल्यासाठी धावून येतो, या लोकप्रतिनिधीला ताकद देण्याची जबाबदारी, आशीर्वाद देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावी, एवढीच मी कळकळीची विनंती करतो. आज ज्याच्या साठीचा दिवस आहे त्या देवाची देखील आठवण तुम्हाला करून द्यायची आवश्यकता नाही. पण विठ्ठल रखुमाईला असं म्हटलं जातं की सगळ्यात गरीबातल्या गरीब लोकांचा जो देव कोण असेल तर तो विठुराय आहे. आणि मी असं मानतो की पंढरपूरला गेल्या 2 वर्षात जर आपण गेला असाल तर पंढरपूरच्या फक्त पूजेला जाणारा आपला मुख्यमंत्री नाही, तर त्याच्या अगोदर 3 दिवस माझ्या लाखो वारकऱ्यांची परिस्थिती काय आहे, माझ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची परिस्थिती काय आहे, त्यांना सुविधा काय मिळालेली आहे, त्यांना शौचालय काय मिळालेली आहे, त्यांना पाण्याची सोय काय झालेली आहे हे जाऊन बघणारा आपला राज्याचा मुख्यमंत्री आहे. हे देखील आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते आपण ठेवाल याची खात्री बाळगतो. मला इथे बोलवून माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मंगेशजी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्या मनातल्या आणि तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन मी विठूचरणी प्रार्थना करतो. आपण मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.